नमस्कार. क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि भावनिक बातमी सध्या समोर येत आहे. कारण आता एक असा प्रश्न पुन्हा जोरात चर्चेत आला आहे जो ऐकून लाखो चाहत्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. महेंद्रसिंग धोनी, चेन्नई सुपर किंग्सचा आत्मा आणि IPL इतिहासातील सर्वात मोठ्या खेळाडूंमध्ये गणला जाणारा हा दिग्गज काय IPL 2026 हा त्याचा शेवटचा सीझन ठरणार आहे? माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे. धोनीच्या भविष्यासंदर्भात त्यांनी केलेल्या विधानानं चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. IPL 2026 सुरू होण्यासाठी आता फारसा वेळ उरलेला नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो चाहते एका गोष्टीची वाट पाहत आहेत, ती म्हणजे स्टेडियममध्ये पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीत मैदानावर उतरणारा धोनी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर महेंद्रसिंग धोनी वर्षातून फक्त IPL मध्येच खेळताना दिसतो. म्हणूनच IPLचा प्रत्येक सीझन चाहत्यांसाठी खास असतो. मात्र आता याच IPL 2026 बद्दल एक मोठा अंदाज व्यक्त केला गेला आहे. माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यांनी एका क्रिकेट कार्यक्रमात बोलताना सांगितले की कदाचित हा तो सीझन असू शकतो ज्यामध्ये आपण महेंद्रसिंग धोनीला शेवटच्या वेळेस चेन्नई सुपर किंग्सच्या पिवळ्या जर्सीत खेळताना पाहू. पठाण यांनी स्पष्टपणे सांगितले की चेन्नई सुपर किंग्स ही टीम धोनीशिवाय अपूर्ण वाटते आणि त्यामुळेच त्याला IPL आणि CSK पासून वेगळा कल्पना करणे देखील खूप कठीण आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्सला अनेक ऐतिहासिक क्षण दिले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली CSKने तब्बल 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे. शांत स्वभाव, दबावाच्या क्षणी घेतलेले निर्णय आणि शेवटच्या षटकात सामना फिरवण्याची त्याची क्षमता, यामुळेच धोनीला जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून प्रचंड आदर मिळतो. आता IPL 2026 हा धोनीच्या IPL करिअरमधील 19वा हंगाम ठरणार आहे. इतक्या वर्षांनंतरही तो अजूनही टीमसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. इरफान पठाण यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्यांच्या मते या सीझनमध्ये धोनी फक्त खेळाडू म्हणूनच नाही तर टीममध्ये नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी देखील महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. त्यांनी असंही म्हटले की धोनी किती सामने खेळेल हे निश्चित सांगता येत नाही, पण ड्रेसिंग रूम मध्ये त्याची उपस्थितीच संघासाठी खूप मोठी ताकद ठरते. चेन्नई सुपर किंग्स मध्ये सध्या तरुण खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यासाठी नवीन नेतृत्व तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याची चर्चा आहे. म्हणजेच एक गोष्ट स्पष्ट आहे, धोनी अजूनही टीमचा भाग आहे आणि त्याचा अनुभव अजूनही चेन्नई सुपर किंग्ससाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. पण दुसरीकडे वय, फिटनेस आणि भविष्यातील योजना यामुळे त्याच्या करिअरचा शेवट जवळ येत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. जर IPL 2026 खरंच धोनीचा शेवटचा सीझन ठरला तर तो फक्त CSK चाहत्यांसाठीच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी एक भावनिक क्षण असेल. तुम्हाला काय वाटतं? IPL 2026 हा खरंच महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा सीझन ठरेल का? आणि अशाच महत्त्वाच्या क्रिकेट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.